आपकी अदालतमध्ये जगदीश टाईटलर यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या विरुद्ध उभ्या साक्षीदारांवर दबाव टाकला. टायटलर साहेब, इम्प्रेशन हे आहे, तुम्ही वारंवार म्हणालात की माझ्या विरुद्ध कुठली केस नाही आली, तुम्ही म्हणालात की माझ्या विरुद्ध कुठला साक्षीदार नाही आला. इम्प्रेशन हे क्रिएट झालं की कोणीही तुमच्या विरुद्ध यामुळे नाही आलं कारण लोक तुम्हाला पॉवरफुल समजत होते, घाबरत होते आणि कुठल्याच साक्षीदाराला तुम्ही उभंच राहू दिलं नाही. असं आहे की 84 रायट्सच्या नंतर 11 कमिशन बसवले. यामध्ये 7 काँग्रेसच्या वेळी आणि 4 BJPच्या वेळी, जिथे अडवाणींनी केलं. तर काय झालं की ओव्हर 10,000 जे ॲफिडेव्हिट्स फाईल केले, कोणीच जगदीश टायटलच्या विरुद्ध ॲफिडेव्हिट नाही टाकलं. तेव्हा तर मी मंत्री नव्हतो. जेव्हा हे BJPचं राज्य होतं, तेव्हा का कोणी ॲफिडेव्हिट नाही टाकलं मग? 22 वर्षांनंतर एक नानावती कमिशन, ते देखील आपल्या सरकारने कदाचित याला कमिट केलं आणि 2 ॲफिडेव्हिट्स आले. एका ॲफिडेव्हिटमध्ये असं म्हणलं सरदार सुरिंदर सिंगने की मी 9 वाजता टायटलर साहेबांना गुरुद्वारा पुलबंगशमध्ये पाहिलं की सरदारांना म्हणत आहेत की मारा, माझी आई मेली आहे. आणि अशी झाली माझी गोष्ट. ह्या सीडीज आहेत दूरदर्शनची फिल्म, ज्यामध्ये मी 7:30 वाजता त्याच दिवशी राजीव गांधींबरोबर आणि मोठ्या मोठ्या लीडर बरोबर, इंदिरा गांधींच्या बॉडी बरोबर 3:30 वाजेपर्यंत मी तिथे होतो. तर मला 9 वाजता त्याने कुठे पाहिलं, कुणाला पाहिलं? पण हे पुरावे जर आहेत तर आम्ही नक्कीच हे चालून लोकांना दाखवू शकतो. दूरदर्शनची फिल्म आहे ही नक्की. मग दुसरी गोष्ट, यांनी हे सिद्ध होते की तुम्ही सकाळी 7:30 वाजल्यापासून ज्या ठिकाणी डेड बॉडी होती मिसेस गांधींची तिथे उपस्थित मी होतात. अगदी तिथे मी होतो. मी एक एक करून तुमचे सगळे एव्हिडन्स हो, बघतो. हो. पहिला एव्हिडन्स तुमचा तिथल्या हजेरीचा, तो मला आधी जनतेला हो. दाखवायचा आहे. दमन साहेब बरोबर उभे आहेत, मोहम्मद युनूस उभा आहे, अमिताभ बच्चन माझ्याबरोबर उभे आहेत. अँड ऑल द अदर लीडर्स आर देअर, यू नो, अँड देअर. एनिवे, हे जितके लोक आहेत यामधल्या कोणीच कधीच नाही म्हटलं की ते पुढे यावेत आणि सांगावं की हे सगळ्यांनी जगदीश सांगितलं. टायटलर सीबीआयने innocent आहेत. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं आहे. जे जे त्या चित्रफितीमध्ये आहेत, सीबीआयने एकेकांकडून एव्हिडन्स घेतला आहे. डू यू नो 1300 विटनेसेस सीबीआय हॅज गॉन. याशिवाय की ज्यांनी स्वप्नात सुद्धा आणलं नसेल त्यांच्या घरी सुद्धा पोहोचले. हे सांगा तरी नक्की. मी एकाला विकत घेतलं असेल, दोघांना घेतलं असेल, 1300 विटनेसेस कसे मी विकत घेऊ शकतो? ते देखील सरदार विटनेस विकत घेऊ, जे काँग्रेसवर इतके नाराज होते. एक तरी असलं पाहिजे की जो पुढे येऊन म्हणेल की मला विकत घेतलं. ज्याने माझ्यावर आरोप लावला तो देखील येऊन सांगतोय की मला खोटं ठरवलं गेलं. मी नाव नाही घेत त्या वकीलचं, ज्या वकिलाने हा सगळा गेम केला आहे. तुम्ही सुरेंद्र सिंगचं पूर्ण इंटरव्ह्यू वाचा. पूर्ण इंटरव्ह्यू 25 मिनिटांचा आहे. त्याने तिन्ही वकिलांचं नाव घेतलंय तिथे. हा त्याचा गेम आहे. तुम्ही म्हणत आहात की ही जी याने साक्ष दिली ती एकदम खोटी आहे, पण याने हे वारंवार म्हटलं की मी ॲफिडेव्हिट दिलं होतं आणि मला घाबरवून धमकावून हे ॲफिडेव्हिट बदललं गेलं होतं. हे दुसरं ॲफिडेव्हिट आहे. म्हणजे त्यांनी ही सीडी, ज्यामध्ये तो म्हणाला आहे की मला नाही इंग्रजी येत, नाही उर्दू येत, नाही हिंदी. मी गुरुमुखीमध्ये स्वतःहून जाऊन नानावतीला देऊन आलो. मी कागद सुद्धा स्वतःनेच विकत घेतले आणि मी जगदीश टायटलरला बघितलंही नाही. हे तर मी प्रेशराईज करून नानावतीजवळ तरी नाही पोहोचवलं. आणि जे आधी याने जे बनवलं होतं, तो म्हणतोय यामध्ये की माझ्याकडून लिहून घेतलं गेलं, नाव सुद्धा घेतो ज्याने लिहायला लावलं, आणि मी म्हणतोय की ज्याने मला सांगितलं होतं कम्पेन्सेशन मिळेल म्हणून, की मला जखम झाली होती. तर हे सुद्धा, याचं सुद्धा तुम्ही आम्ही नक्कीच नक्कीच ऐकवा ऐकू आपल्या शकतो. शोमध्ये. पण हा म्हणाला की मला घाबरवून दिल्ली सोडून पंजाबला जावं लागलं, मी लपत फिरत होतो, जगदीश टायटलरचे लोक मला चेस करत होते. परंतु त्याचे वडील आहेत. अच्छा, आणखी एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. त्याच्या वडिलांनी म्हणलं, त्याच्या लहान भावाने म्हणलंय की आम्ही गुरुद्वारामध्ये होतो. माझ्या मुलाबरोबर माझा मुलगा खोटं बोलत तुम्ही आहे. एक एक करून ज्या टेप्स आहेत, आधी ही सुरेंद्र सिंगची टेप आहे. सुरेंद्र सिंग ही पहिली व्यक्ती आहे सुरेंद्र ज्यांना मी सिंगची टेप आहे, सुरेंद्र सिंगच्या फादरची आहे आणि सुरेंद्र सिंगच्या भावाची आहे. मी इतकं नक्कीच म्हणू शकतो की आपकी अदालतमध्ये इतक्या तयारीने आजपर्यंत कोणी अक्युज्ड आला नाहीये. मी वैतागलो आहे. माझ्या आयुष्यातील 40 वर्षाचे राजकारण दिल्लीवाल्यांना माहीत आहे.
आज सुद्धा सकाळी एक लेडीज सुद्धा आली आणि म्हणाली, सानू ले जा जाके एनादा स्याप्पा करके इन्होंने झूठ बोल बोल के किन्हीं तक रोटियां खान दे साडे ते. अँड आय एम टेलिंग यू दिस इज अ आउटराईट मॉकरी ऑफ द होल थिंग. मला तर कधी कधी भीती वाटते मला की कदाचित मला निशाणा बनवून खऱ्या कल्प्रिट्सना तर या अकालीजना वाचवायचं नसेल. कोण आहेत खरे कल्प्रिट्स? जोपर्यंत हे माहित नाही होणार लोक कसे काय निर्धास्त होतील? तुम्हाला मी सांगतो, आय विल गिव्ह यू 14 FIRs ज्यामध्ये RSS BJPच्या लीडर्सची नावे आहेत. नोबडी हॅज बॉदर्ड. का? पण सरकार तर तुमचं आहे. 5 वर्ष तुमचं सरकार होतं. त्याच्या आधी सुद्धा तुमचंच मी सरकार तर होतं. मागच्या हरवत 25 आहे. वर्षांमध्ये 84 नंतर 5 सरकार आली आहेत. ऑलरेडी टार्गेट इज मी बिकॉज अकालीच तिथून मदत हवी आहे बीजेपीला जेव्हा सुद्धा इलेक्शन येतं. नाही, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी का नाही पकडल्या बीजेपी मला वाल्यांना? तर स्वतःलाच आश्चर्य वाटतं की वाय द ऍक्शन इज नॉट बीन टेकन. वाय नॉट? मी तर आज सुद्धा म्हणतो, ज्यांनी ही गोष्ट केली आहे 84 काही छोटी गोष्ट नाही, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांना फासावर चढवलं पाहिजे. परंतु इनोसंट माणसाला उभं करून तुमचं पॉलिटिक्स करा, जाऊन तुम्ही सरदारांना पॉलिटिक्स करा. हिंमत असेल तर माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊन मला हरवून दाखवलं असतं. एक माणूस सुद्धा उभं राहून, सरदार उभं राहून म्हणाला नाही. एखाद दुसरा जो फक्त पार्टी बरोबर मिळाला आणि मी त्याचं उत्तर दिलं नसतं. मी कसा जिंकून येतो सिख फॅमिलीमधून, कसं सिख फॅमिलीज मला गुरुद्वारामध्ये बोलवतात, कसं त्यांच्या दुखासुखामध्ये मी असतो, का बोलवतात मला. आज सुद्धा बघा, ज्या दिवशी माझ्या घरामध्ये हे झालं होतं, मॅक्झिमम 6 वर देअर इन द फॅमिली. आणि मग मी मीडियाला विचारलं आणि सगळ्या जगाला दाखवलं मी. त्यांनी 2 तास सगळे रस्ते बंद केले, सिखांनी केले की एक गोष्ट नाही दाखवली. 2 तास व्हिडिओ घेतले, दाखवले नाही की पब्लिकमध्ये त्यांची क्रेडिबिलिटी संपायला नको. त्यामुळे त्यांनी दाखवलंच नाही. खोटं बोलत राहिले, खोटं बोलत राहिले. आज सुद्धा मी तयार आहे. लेट एनीबडी कम नाव इवन अँड से की जगदीश टायटलला आम्ही कुठेतरी पाहिलंय. वेन आय एम गिव्हिंग यू प्रूफ आय हॅव. जो सांगणारा सुद्धा म्हणतोय की मी खोटं बोलतोय, तो सांगतोय की माझ्या घरामध्ये नाही आला, तर सीबीआयने क्लीन चिट दिली तर काय नुकसान केलं? याचा अर्थ जेव्हा सीबीआय कधी कोणाला क्लीन चिट देईल त्याला आरोपी समजा, या देशाच्या संस्थेचा नाश करून टाका. मला तर हेच म्हणायचं आहे ना. दिस इज समथिंग इनजस्टिस टू मी. मी तर म्हणतो देव कुणाच्याही बरोबर असं ना करो. मी तर म्हणतो पॉलिटिकल लीडर्सवरून फेथ उठला जाईल. एक जनरेशन ज्यांनी काही पाहिलंच नाहीये त्यांच्या नजरेला काय सांगायचं असेल. माझी मुलगी मला म्हणते, बाबा तुमचं तर नाव खराब झालं आता. जर माझी मुलगी मला विचारते, यू कॅन इमॅजिन what the other children must be thinking. And these damn Akalis, they do not know what they are doing. खोटं इतकं बोलतात, ग्रंथ साहेबची शिकवण घेतात. त्या ग्रंथ साहेबांची जिथे डोकं टेकून आपण माफी मागतो चुकांसाठी, ते ग्रंथी जे रोज ग्रंथ साहेबची शिकवण घेतात ते खोटं बोलतात. हे काली सगळे ग्रंथ साहेबांची पॉलिटिक्स करतात, त्याच्यावरती हे खोटं बोलतात. आज सुद्धा येऊन कुठे येऊन आपल्या अदालतमध्ये प्रूफ घेऊन यावं. आज सुद्धा मी म्हणतो त्यांना सांगा, त्यांच्या मोठ्यातल्या मोठ्या लीडरला, बादलला सांगा, त्याच्या मुलाला सांगा, गुरुद्वारा प्रबंधक कमिटीवाल्यांना सांगा, टायटलर साहेबांच्या विरुद्ध एक पुरावा घेऊन या. कोणी आणू नाही शकत. आज सुद्धा मी सांगतोय, बदनाम केलंय मला. इतकं केलं की माझ्या पार्टीला सुद्धा एम्बॅरेसमेंट करून दिली तिकडे. जे तुम्ही पुरावे दिले होते ते आपण बघूया. सुरेंद्र सिंग यांनी जी साक्ष दिली होती त्याच्याबद्दल जगदीश टायटलर यांचं काय त्यांनी दाखवलं की सुरेंद्र सिंग कसे खोटे बोलत आहेत, काय ते बघू शकतो का? जिस वक्त भारतीय जनता पार्टी का राज आया तो मैं उस वक्त ये कहा भी जिन्हों के नुकसान हुए ने, सट्टां लगियां ने, उन्होंने मुआवजा मिलेगा. तो मैं वो मुआवजा लैन वास्ते जिहड़े कि वकील सन उन्होंने नाल गल की. उन्होंने जो मजबूर बनाया वो अंग्रेजी च बनाया तो मेथों उहदे ते साइन करा. ਤੇ दूसरा ਜਦੋਂ ਮੈਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗਾ ਕਿ ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਤਾਂ ਸ੍ਰੀ ਜਗਦੀਸ਼ ਟਾਇਟਲਰ ਦੇ ਖਿਲਾਫ ਲਿਖਿਆ, ਤਾਂ ਮੈਂ ਦੁਬਾਰਾ ਐਫੀਡੇਵਿਟ ਦੇ ਕੇ ਆਪਣਾ ਸਪਸ਼ਟੀਕਰਨ ਦੇ ਦਿੱਤਾ ਕਿ ਮੈਂ ਜਗਦੀਸ਼ ਜੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਵੇਖਿਆ. हे जे सुरेंद्र सिंग आहेत ज्यांनी सांगितलं आणि नंतर आपलं बोलणं फिरवलं आणि तुमचे जे एव्हिडन्स आहेत त्यामध्ये तुम्ही म्हणालात की यांचे जे वडील आहेत ते देखील असं म्हणाले की हे खोटं बोलतायत. ते सोबत होते, याचा लहान भाऊ देखील सोबत होता. ते आपण दोन्ही बघू शकतो. यांच्या फादरने आणि यांच्या भावाने काय सांगितलं ते देखील जगदीशचं म्हणणं आहे की यांच्या टेपमध्ये आहे. आपने कभी जगदीश टाइटलर को इन दंगों के बीच में या लोगों के साथ देखा आपने? कोई उनका मतलब कि आपको किसी लोगों की अभी उनका वहाँ उनको हाजिरी थी उनकी उसमें, या उन्होंने लोगों को उकसाया उसके लिए? ना जी, क्योंकि दूर दूर तक भी दिखाई नहीं.
सुरिंदर सिंह जो आपके बेटे हैं, जो वहाँ के ग्रंथी थे, वो बार बार एक बयान दे रहे हैं कि मैंने वहाँ पे जगदीश टाइटलर को दंगा लोगों को उकसाते हुए देखा, जो लोग दंगा कर रहे थे। तो इस बात में कितनी सच्चाई है? इसमें वो 100% झूठ बोल रहा है। दंगे के समय आपने कब जगदीश टाइटलर जी को या किसी और को वहाँ दंगों को भड़काते हुए या लोगों को भड़काते हुए देखा? नहीं, बिल्कुल नहीं। बिल्कुल नहीं देखा आपने। 84 के दंगों के बारे में कभी सीबीआई ने आपसे कोई जानकारी प्राप्त करने की कोशिश की या आपने उनको देने की कोई कोशिश की? नहीं, सीबीआई ਨੂੰ ਅਸੀਂ ਆਪ ਜਾ ਕੇ ਉੱਥੇ ਬਿਆਨ ਦੇ ਕੇ ਆਏ ਆ ਜੀ। ਅਸੀਂ ਫੁੱਲਮੰਗਲ ਗੁਰਦੁਆਰੇ ਹੀ ਜਿੱਥੇ ਦੱਸਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਕਿ 3 ਕਤਲ ਹੋਏ ਆ, ਉੱਥੇ ਅਸੀਂ ਪੂਰਾ ਦਿਨ ਔਰ ਰਾਤ ਦੇ 11 ਵਜੇ ਤੱਕ ਉੱਥੇ ਅਸੀਂ ਕਿਸੇ ਜਗਦੀਸ਼ ਟਾਈਟਲਰ ਨੂੰ ਜਾਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਨੇਤਾ ਨੂੰ ਵੀ ਕੋਈ ਦੰਗੇ ਭੜਕਾਉਂਦਿਆਂ ਨਹੀਂ ਨਾ ਦੇਖਿਆ। दुसरा तुम्ही उल्लेख केला होता जसबीरचा. जसबीर हे म्हणाला होता की 3 तारखेला, कॅन यू इमॅजिन, 3 तारखेला 35 किलोमीटर लांब येऊन रात्री फिरत आहे आणि मी सुचा सिंगच्या घरी थांबलो. मी RTC मागवली आर्मीमधून आणि पोलीसमधून. 3 तारखेला कर्फ्यू होता, एक कुत्रं सुद्धा बाहेर निघू शकत नव्हतं. तो फिरत होता आणि म्हणतोय क्राऊडमध्ये मिनिस्टर आला. मी तर एक ऑर्डिनरी MP आपल्या फियाट गाडीमध्ये यायचं की मिनिस्टर आला, उतरला, पोलीस चारही बाजूनं होते त्याच्याकडे आणि तो आला, तो ग्राउंडला म्हणाला तुम्ही जास्त सिख नाही मारले या एरियामध्ये. मी लीडरना कसं सांगू की माझी पोझिशन पुढे गेली पाहिजे, मी सिख नाही मारले. हे जे वृत्तपत्रामध्ये इंटरव्ह्यू दिले त्यामध्ये तो असं म्हणाला, जे सन 2000 मध्ये जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं, तो म्हणाला की बघा, जगदीश टाइटलर म्हणाला की बघा भगतच्या एरियामध्ये काय झालं आणि माझ्या एरियामध्ये काही सुद्धा नाही झालं. मी माझ्या लीडर्सना काय उत्तर देऊ? आणि त्यानंतर तो रात्री सुचा सिंगच्या घरी राहिला. आता सुचा सिंग म्हणतो की अशा माणसाला मी ओळखत सुद्धा नाही. मी त्याचं सुद्धा विधान घेऊन आलोय. आपण बघूयात की सुचा सिंग काय म्हणाला जसबीरच्या बद्दल. कोई जसबीर को मैं नहीं जानता, ना देखा ही, ना मतलब उन्होंने आप कभी उनसे नहीं मिले? कभी भी नहीं। कभी वो किसी तरह की कोई चर्चा उनकी ना कोई किसी बिल्कुल कभी नहीं हुई। तो अब तक नहीं हुई। जसबीर सिंह जी का कहना है कि वो 84 के दंगों के बाद आपके यहाँ आए, ठहरे। वो इस बात में कितनी सच्चाई है? और ये बिल्कुल झूठा और फरेबी इंसान है। बल्कि ये जब अखबारों में आया तब मैंने गुरचरण बब्बर से पूछा, मैं ये लफ्ज़ मेरे थे, मैं ये कुत्ता कौन है जब ऐसे भौंकता रहा। लफ्ज़ मेरे ये थे कि नहीं, ये जमुना पार का रहने वाला। मैं जो उसने मेरा नाम क्यों लिया जब मैं उसे जानता नहीं, पता नहीं, मेरे घर आया नहीं, क्यों ये पेपरों में आ गया? या बेसिसवर सीबीआयने इन्क्वायरी केली आहे, जी होम मिनिस्टरने इन्क्वायरी केली आहे. आणि यावर सीबीआय काय करू शकते? ऑर्डिनरी माणसाला विचारा, जजला सुद्धा विचारू नका. इतक्या वक्तव्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी समोर खोटं आहे आणि मग ते मला क्लीन चिट देत आहेत आणि हे गोंधळ करत आहेत कशासाठी? आय डोंट अंडरस्टँड दिस. एक छोटासा संशय सुद्धा असेल ना, एक बघा, मान्य केलं की संशय आहे, संशय सुद्धा नाहीये. आज सुद्धा देवाचे आभार आहेत की तो एक 84 वर्षाचा 82 वर्षाचा ते जिवंत आहेत. मी तर म्हणतो लवकर यांची विधानं झाली आहेत, चांगलं झालं. उद्या देव ना करो वर्ष पूर्ण झाली, हे तर म्हणतील नाही तुम्ही खोटं बोलला आहात. कॅन यू इमॅजिन रजतजी, किती यांनी मला दुःखी केलं आहे. 25 years everybody has been after me. No reason of my. तुमचं दुःख नक्कीच आम्ही समजू शकतो. मला असं वाटतं की देशातील जनता नक्कीच ही गोष्ट ऐकून समजेल. मीडियाने किती वाईट रोल प्ले केला आहे. मीडिया हॅज डॅमेज मी सो मच. जर लायबल मी असतो, मी यांच्याकडून 100 करोड यांच्याकडून मी घेऊ शकलो असतो, यांच्याकडून ॲडव्हान्टेजमध्ये. इतकं खोटं लाईफमध्ये मी आयुष्यात विचारच नव्हता केला की माणुसकी इतकी खालच्या टोकाला जाऊ शकते, की खोटं इतकं मोठं करून टाकलं. हा हिंदुस्थान आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, लोकशाही आहे. त्यामध्ये जर काही खोटं असेल तर पब्लिकचा फेथ उठला जाईल, एजन्सीवरून सुद्धा उठला जाईल, गव्हर्नमेंटवरून सुद्धा उठला जाईल. आणि मीडिया तर म्हणतात खूप पॉवरफुल गोष्ट असते, गव्हर्नमेंटला पकडते, क्रिमिनल्सला पकडते. परंतु लुक एट दिस व्हॉट मीडिया हॅज डन टू मी. मी रडत राहिलो या लोकांजवळ, प्रूफ घेऊन जात राहिलो, ऐकलंच नाही कोणी. मी वारंवार मीडियाला म्हणालो, हे बघा यांची विधानं, कुणी ऐकलंच नाही. कागद ठेवून घेतले सगळेच्या सगळे, परंतु लिहिलं तेच जे तो म्हणत गेला, जे वाईट बोलत गेला तेच खरं आहे म्हणाले. आज मी पब्लिकच्या नजरेमध्ये इतका खाली पडलो आहे, मला लाज वाटते कधी कधी बाहेर यायला. जस्ट लुक ॲट द ग्रुप ऑफ पीपल गुरुद्वारा प्रबंध कमिटी.
सगळे मिळालेले आहेत, सगळे एकमेकांमध्ये मिसळले आहेत. त्या बिचाऱ्याने लेडीजसाठी काय केलं, त्यांच्या मुलांसाठी काय केलं, कॅन एनीबडी नेम? त्यांनी काय नोकऱ्या दिल्या त्यांच्या मुलींना? घर दिले असतील? मी घरं मिळवून दिली, नोकऱ्या मिळवून दिल्या, फॅमिलीज वाचवल्या आहेत मी, त्यांचं खाणं केलं आहे मी, त्यांना अन्न दिलं आहे मी, त्यांच्या घरातील भांडी दिली आहेत मी. नंदासाहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, एसॉट्सचे मालक आहेत आणि ते अपोलो टायर्सवाले या दोघांचा ग्रुप होता. मी यांच्याकडून 7-7, 8-8 लाखांचे चेक गुरुद्वारामध्ये दिले की मंदिर नीट करून घ्या, गुरुद्वाराचे फर्निचर ठीक करून घ्या. ते मला कित्येकदा म्हणतात, जगदीश आम्हाला घेऊन जा यांच्याकडे, की तू आमच्याशी भांडायचं आहे येऊन इकडे. आणि हे याच गुरुद्वार पुल मंगशमध्ये 7 लाखांची कॅश देऊन आला होता की गुरुद्वारा नीट करा. एक गुरुद्वारा मी रिपेअर केला, एक गुरुद्वारा मी म्हणालो चांगलं नाही वाटत. माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये माझ्या गुरुचं घर जाळलेला हिशोब घेऊन या लोकांनी सरदारांना विचारायचं का आलीच ना, की ईश्वर तुमच्यात जर खरेपणा आहे तर तुम्हाला पनिशमेंट नक्कीच मिळेल. ते ग्रंथ साहेब तुम्हाला पनिशमेंट देईल. यांच्या नावावर तुम्ही मला बदनाम केलं. हे सुद्धा म्हणतील की जगदीश टाटरने ड्रामा केला. माय हार्ट इज बर्निंग. दे डिस्ट्रॉयड मी कम्प्लिटली. माय फॅमिली दे डिस्ट्रॉयड मी. आय कम फ्रॉम अ गुड फॅमिली. मी उपाशी तपाशी झुकी झोपडीतून नाही आलोय. अँड माय हाऊस यूज टू बी कर्जन रोडमध्ये घर होतं जिथे एअर इंडियाची बिल्डिंग आहे. मिस्टर टॅटलर वॉज ॲडवायझर टू द व्हॉइसरॉय. ही वॉज अ वेल नोन पर्सनॅलिटी. कनॉट प्लेस जायचो आम्ही मुलं जेव्हा शॉपिंग करायला तेव्हा बग्गीमध्ये जायचो. दॅट इज अ काइंड ऑफ लाईफ आय हॅव लिव्ड. आय वुड कम अँड स्टूप सो लो ऑन दिस थिंग्स. सिक फॅमिली. आय कम फ्रॉम अ सिक फॅमिली. गुरूंना मानणारा, गरिबांची मदत करणारा. डू यू नो आज सुद्धा मी 15-16 गरीब मुलांचं पालन करतो. हजारो मुलींना मोठं करून शिकवून लग्न लावले. प्रत्येक महिन्यात प्रत्येक विधवेच्या मुलीचे लग्न लावतो. आज सुद्धा करतो. मागच्या 35 वर्षांपासून असा एक महिना नाही गेला जेव्हा विधवेच्या मुलीचं लग्न नाही लावलं. तुम्ही हे ओळखतं काय मला? आम्ही इतकं नक्कीच करू शकतो की तुमचं म्हणणं लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवू आणि जर तुमच्याबरोबर काही अन्याय झाला आहे मीडियाच्या बाजूने तर देव बघत आहे, ईश्वर तो रब बघत आहे. माझे ग्रंथसाहेब नक्कीच याचा बदला घेतील.